नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर पाहत आहोत क्लास 10चा मॅथ्सचा। ठीक आहे, आणि ह्याच्या अगोदर आपले 9 लेक्चर झालेले आहेत आणि हे 10th लेक्चर आहे। आणि ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहणार आहोत। ह्याच्या अगोदर आपण काय केलेलं आहे, ह्याच्या अगोदर फॅक्टरायझेशन मेथड बघितलेली आहे आणि कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवायचं हे व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम इझी वेनं घेतलेलं आहे। ते जर लेक्चर बघितले नसेल तर ते पहा। तर आता आपण काय करणार आहोत, एक फॉर्म्युला पाहणार आहोत आणि तो फॉर्म्युला मी सांगणार आहे। तो फॉर्म्युला ही फॉर्म्युला मेथड काय एकदम सोपी आहे आणि सगळ्यांना तुम्हाला एकदम इझी येईल। ठीक आहे, तर पाहू आपण। फॉर्म्युला मी डायरेक्टली लिहून दाखवतो, तुम्हाला परीक्षेमध्ये फॉर्म्युला कसा आला हे डिराईव्ह करा कोणी विचारणार नाही, त्याच्यामुळे मी उगाच कन्फ्युजन वाढवणार नाही आणि तुमचा टाइम वाया घालणार नाही। त्यासाठी मी डायरेक्टली तुम्हाला काय करतो, फॉर्म्युला सांगून देतो का क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं फॉर्म्युल्यानंतर। तो तुमचा फॉर्म्युला काय आहे पहा, x इज इक्वल टू प्लस और काय आहे, x इज इक्वल टू प्लस और मायनस नाही, पहा इकडे लक्ष द्या। x इज इक्वल टू काय आहे तुमचा -b प्लस और मायनस अंडर रूटमध्ये b² -4ac अपॉन 2a तुमचा हा काय आहे फॉर्म्युला आहे। तर हा फॉर्म्युला आहे तुमचा कशाचा, क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करायचा। x इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर रूटमध्ये b² -4ac अपॉन 2a हा तुमचा फॉर्म्युला आहे। तर ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सॉल्व करायचे। ठीक आहे, तर डायरेक्टली आपण काय करूया, फॉर्म्युल्यानुसार आपण एक्झाम्पल पाहूया सोडवायचे कसे ते। ठीक आहे, तर चालते, एक्झाम्पल घेतो मी। पहा, तर क्वेश्चन लिहिलेला आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला। क्वेश्चन काय, सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन्स यूजिंग फॉर्म्युला। तर अशा प्रकारचं तुमच्या बोर्डमध्ये येईल। यूजिंग फॉर्म्युला म्हणलं तर ह्या मेथडनं तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन सोडवायचे। तर पहा क्वेश्चन नंबर पहिला लिहिलेला आहे, पहा सोल्युशन। पहिल्यांदा आपण काय करायचं, जशाच तसा एकदा क्वेश्चन लिहून घ्यायचा। m² -14m + 13 = 0। ठीक आहे, तर हे तुम्ही लिहून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, ह्याला काय करायचं, कंपेअर करायचं। कशाच्या सोबत कंपेअर करायचं, तर तुम्हाला माहिती आहे कशासोबत कंपेअर करायचं, x² + bx + c = 0। मग लिहा तुम्ही कंपेअरिंग, असं लिहा m² -14m + 13 = 0 comparing with ax² + bx + c = 0। म्हणजे m² -14m + 13 = 0 comparing with ax² + bx + c = 0। ह्याला जर आपण कंपेअर केला तर काय मिळते पहा। आता पहा, इथं m आहे पण आपल्या याच्यामध्ये x² आहे, हे फॉर्म्युला आपण घेतलेलं स्टँडर्ड फॉर्म आहे। तर ह्याच्यासोबत कंपेअर करायचं। तर a च्या, b च्या आणि c च्या किमती लिहायचं। तर a ची किंमत, आता इथं m आणि x काय सेम आहे, m आहे तुमचा व्हेरिएबल, x पण व्हेरिएबल आहे, मी सांगितलेलं आहे तुम्हाला। म्हणजे a ची काय, इथं काय करायचं, हे काय असू द्या तुमचं, m असो, y असो, z असो, x असो, b असो, c असो, s p काय असो। ठीक आहे, तर इथं a च्या किमती, a b c च्या किमती लिहायचं। तर a ची किंमत काय येणार आहे तुमची, a ची किंमत इथं काय नाही म्हणजे काय असते तुमचं 1 असते, इथं काय नाही म्हणजे काय असते 1 असते। त्याच्यानंतर b ची किंमत काय मिळते तुम्हाला, b ची किंमत मिळते -14 मिळते, b ची किंमत -14 मिळते b च्या जागी। आणि तुम्हाला c ची किंमत काय मिळते, c ची किंमत +13 मिळते। ह्या तुम्हाला काय मिळालेत, किमती वगैरे मिळालेले आहेत, a b c च्या किमती मिळाल्या आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, तुम्हाला काय माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे। कोणता फॉर्म्युला माहिती आहे पहा, एक काय करतो मी, इथं फॉर्म्युला लिहून टाकतो, इथं लिहितो फॉर्म्युला काय आहे तुमचा, पहा आपल्याला लागणार आहे। तर x इज इक्वल टू काय तुमचा, x इज इक्वल टू काय फॉर्म्युला तुमचा, -b प्लस और मायनस अंडर रूटमध्ये b² -4ac अपॉन काय आहे तुमचा 2a हा तुमचा फॉर्म्युला आहे। x इज इक्वल टू काय आहे तुमचा -b प्लस और मायनस अंडर रूटमध्ये b² -4ac अपॉन 2a। तर हा फॉर्म्युला आहे। तर आपण काय करूया, म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला जर डायरेक्टली याच्यानंतर लिहून नाही तुम्ही जर किमती सोडवल्या तर काही हरकत नाही, परंतु तुम्ही काय करा, हा b² -4ac काय करत चला, पहिल्यांदा सोडून घेत चला। पहिल्यांदा का सोडवायचे, कारण तुम्हाला हा b² -4ac जर सोडवलं तर तुम्हाला हे अंडर रूट एवढं पूर्ण सगळं लिहित बसायची गरज पडणार नाही। तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली हा फॉर्म्युला इथं लिहून याच्यामध्ये किमती पुट करून सॉल्व करू शकता, किंवा b² -4ac तुम्ही काढून घेऊ शकता। पहिल्यांदा काय करा, b² -4ac काढून घ्या, त्याच्यामुळे तुमचं काय होईल, कॅल्क्युलेशन वगैरे तुमचे काय वाचतील तुमचे। ठीक आहे,
त्याच्यामुळे तुम्ही अगोदर काय करा, देअरफॉर काय करा, b² - 4ac इज इक्वल टू, आता b² - 4ac तेवढं काढून घ्या. तर b² म्हणजे ची किमती पुट करा. आता बीची किंमत ह्याच्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या किमती पुट करा. बीची किंमत किती आहे, -14, 14चा स्क्वेअर, त्याच्यानंतर -14चा स्क्वेअर, त्याच्यानंतर मायनसला मायनस, 4ला 4, त्याच्यानंतर एची किंमत किती आहे, 1 आहे, एची किंमत 1 आणि इंटू सीची किंमत किती आहे तुमचं 13. तर ह्याला सोडवा, ह्याला सोडवलं तर 14चा स्क्वेअर, पहा एखादी संख्या असेल निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल त्याचा स्क्वेअर काय येतो, ऑलवेज पॉझिटिव्ह येतो. फक्त 14चा स्क्वेअर लक्षात ठेवायचा. 14चा स्क्वेअर तुमचा किती आहे, 196. येत नसेल तर तुम्ही काय करा, 14चा स्क्वेअर कसं काढायचं, 14 × 14 करायचं तुमचं, ठीक आहे. 14 × 14 केलं, स्क्वेअर कसं काढायचं सगळ्यांना माहिती आहे. 14 × 14 केलं तर स्क्वेअर मिळतो. 4 × 4 16, 16ला 1, 4 × 1 4 आणि 1 5 प्लस तुमचा 1 जर मल्टिप्लाय केलं तर 30 संख्या येते. तर 6ला 6, 5 और 4 9 आणि 1 196 आलेलं, ठीक आहे. अशा प्रकारे स्क्वेअर रफमध्ये करायचं हे अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन आणि स्क्वेअर काढायचं जर माहीत नसलं तर, ठीक आहे. 196 याला सोडवल्यावर हा मायनस, आता 4 × 1 4च असतो आणि 4 × 13 मग तुमचा काय होईल, 4 × 13 होईल तुमचा 52 किंवा 13 × 4 करा तुम्ही तर की 52 येईल तुमचा, किती येईल, 52 येईल. तर ह्याला सोडवा तुम्ही. 196मधनं जर 52 जर गेला तुमचा, पहा तर हा 6मधनं जर 2 गेला तर तुमचा उरला 4, 6मधनं 2 गेला तर 4 उरला, हे 9मधनं जर 5 गेला तर 4 उरला आणि हा 1ला 1 म्हणजे 196मधनं जर 52 गेला तर 144 तुमचा काय होतो, उरतो. आता हा फॉर्म्युला ऑलरेडी मी इथं लिहिलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करा, पुट करा सगळ्या किमती. मग पहा x = आता x = लिहिलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, m = लिहा, कारण हा तुमचा व्हेरिएबल का आहे, m = कारण mची ए काढायचं आहे तुम्हाला. एक्सच्या जागी आपण m का घेतलेला आहे, कारण हा इक्वेशन mमध्ये व्हेरिएबल m आहे तुमचा. m = तर हा फॉर्म्युला काय आहे तुमचा, हे फॉर्म्युला ऑलरेडी लिहिले आहे, किमती पुट करा. तर -b, ठीक आहे. तर इथं फॉर्म्युल्यामधला मायनस आणि तुमचा बीची किंमत किती आहे, -14 आहे, -14 हे कळलेलं आहे तुम्हाला. फॉर्म्युल्यामधला मायनस आणि बीची किंमत -14 प्लस और मायनस अंडररूटमध्ये तुमचा b² - 4ac ची किंमत ऑलरेडी काढलेली आहे आपण. b² - 4ac ची किंमत अंडररूटमध्ये 144, तर डायरेक्टली 144 किंमत लिहिली. त्याच्यानंतर 2 × a ची किंमत, ची जी काही किंमत असेल ती लिहा. a ची किंमत आहे 1, 1ला 1. आता ह्याला काय करा, सोडवा. m = तुमचा हा मायनस मायनस तुमचा होईल +14 होईल, काय मायनस मायनस तुमचा +14 होईल, प्लस और मायनसला प्लस और मायनस. आणि त्याच्यानंतर ह्याला जर तुम्ही जर काय केलेलं आहे, ह्याला जर ब्रॅकेटच्या बाहेर जर काढलं तुम्ही, आहे का नाही, कशाचा स्क्वेअर आहे, हा 12चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. 12 × 12 केलं तर तुमचा 144 येतो. ह्याचा अंडररूट घेतला तर काय येईल तुमचा 12 येईल आणि ह्याला 2 काय करायचं, डिवाइड करायचं. 2 × 1 2. तर ह्याला पुन्हा सोडू शकता, पहा तुम्ही. तर ह्याला सोडवा तुम्ही, ह्याला सोडवलं तर काय येईल पहा, डायरेक्ट आता इथे 2 आहे, इथे 14 आहे, 14मध्ये 2 आहे आणि इथे 12मध्ये 2 आहे. तर ह्या 2 डायरेक्टली तुम्ही डिवाइड बी करू शकता. 2 डिवाइड केलं तर तुमचं काय, डायरेक्टली डिवाइड करून टाकून द्या. म्हणजे m = काय असेल तुमचा, नाही गेलं तर तुम्ही काय करू शकता, नंतरही करू शकता, वाटलं तर नंतर करा, कन्फ्युजन वाटलं तर तुम्हाला. m = काय असेल, 14 + 12/2 काय येईल तुमचा, एक बार प्लस घ्या 14, एक बार प्लस 12/2 और काय असेल तुमचं m = काय असेल, 14 - 12/2, ठीक आहे. हे एक येईल. मग ह्याला सोडवा तुम्ही. आता डायरेक्टली डिवाइड केलं तरी चालते, पण काही लोकांना कन्फ्युजन होईल, त्यासाठी मी वरला सोडतो नंतर डिवाइड करतो. आन्सर सेमच येणार आहे. m = 14 आणि 12, पहा 4 आणि 2 तुमचा होईल 6, 1 आणि 1 2 होईल तुमचा 26, म्हणजे सगळं 26 झाले /2. ह्याला जर सोडवलं और काय येईल इकडं पहा, यालाही सोडून घ्या. m = तुमचं काय असेल, 14मधनं जर तुमचा 14मधनं जर 12 गेला तर उरला 2/2. म्हणजे ह्याला सोडवा. mची किंमत मिळाली तुम्हाला 2 जर डिवाइड केलं तर 13 मिळालेलं आहे. इकडे mची किंमत मिळाली तुम्हाला 13 और तुम्हाला इकडे mची किंमत मिळालेली आहे 1. तर 2 आणि 2 काय तुमचा कटून जाईल, काय नाही म्हणजे 1 उरेल. म्हणजे हेच काय आहे तुमचे रूट्स आहेत. पहिला रूट मिळाले 13, दुसरा मिळालेला mचा रूट 1. आर द रूट्स ऑफ द इक्वेशन असेल, या आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. अशा प्रकारे या फॉर्म्युला मेथडचा यूज करून आपण काय केलेलं, हा क्वेश्चन सोडवलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघूया
नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेलं, क्वेश्चन नंबर 2. पहा सोल्युशन. पहिल्यांदा काय करायचं, एकदाचा क्वेश्चन लिहून घ्यायचा. काय आहे क्वेश्चन पहा, x² + 10x + 2 = 0. आपण कशाने सोडवतोय, युजिंग फॉर्म्युला मेथड. मग ह्यालाच काय लिहा, आता डबल लिहायचं नावचं कम्पेअरिंग विथ असं लिहा. x² + 10x + 2 = 0. कम्पेअरिंग विथ, ह्याला कम्पेअर करतोय आपण, कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करता, याच्यासोबत कम्पेअर करा. x² + bx + c = 0. ह्याला आणि ह्याला कम्पेअर करतो. तर लिहा याची किंमत काय असणार आहे तुमची, याची वी गेट काय मिळते आपल्याला, पहा वी गेट काय मिळते, a तुम्हाला काय मिळेल, a तुम्हाला 1 मिळेल, कारण इथं काही नाही म्हणजे 1 असते. याची किंमत 1 मिळालेली आहे. b ची किंमत मिळालेली आहे तुम्हाला 10 मिळणार आहे, +10 b ची किंमत 10, आणि c ची किंमत तुम्हाला मिळणार आहे 2 +2 मिळणार आहे, ठीक आहे. तर ह्या किमती मिळालेल्या आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, b² - 4ac काढून घ्या, आहे का नाही. b² - 4ac काढून घ्या. मधला का काढून घ्यायचं, तुम्हाला कॅल्क्युलेशन्स इझी जातील. नाहीतर तुम्हाला सगळा फॉर्म्युला पूर्ण लिहित जावं लागेल, वेळ लागेल, आणि कॅल्क्युलेशन पण चुकू शकतात, लिहायला प्रॉब्लेम येईल. तर b² - 4ac काढून घ्यायचे. तर हा सोडवा. तर b का आहे तुमचं, किमती पुट करा. 10 आहे, b का आहे तुमचा 10 आहे, 10चा स्क्वेअर, हा मायनसला मायनस, 4ला 4, हा a ची किंमत काय आहे तुमची 1 आहे. त्याच्यानंतर a ची किंमत किती आहे तुमची 1 आहे, आणि त्याच्यानंतर c ची किंमत किती आहे 2 आहे. हे टाकलं तर याला सोडवा. 10चा जर स्क्वेअर केला तर तुम्ही येईल 100, मायनस 4 × 1 4, 4 आणि 2, 4 × 2 तुमचा झाला 8, म्हणजे ह्याला सोडलं तर 8 येईल. ह्याला जर सोडलं तर तुमचा काय येईल 92 येईल. काय येईल 100 - 8 काय येईल तुमचा 92 येईल. तर त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, त्याच्यानंतर फॉर्म्युला डायरेक्टली काय करा, लिहून घ्या. तर x = काय तुमचा फॉर्म्युला, x तुमचा फॉर्म्युला यूज करतोय. x - -b ± अंडररूटमध्ये b² - 4ac अपॉन तुमचा आहे 2a. तर हा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. तर या फॉर्म्युलामध्ये काय करा, किमती पुट करा, सगळ्या काढलेल्या आहेत त्या. पहा x तुमचं काय असणार, x मायनसला मायनस, b ची किंमत तुमची काय आहे 10 आहे. तर 10ला 10 ±ला अंडररूटमध्ये b² - 4ac ची पूर्ण किंमत इथं काढलेली आहे, ती टाका. 92 टाकलेली आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 2ला 2, आणि a ची किंमत जी आहे ती लिहा. a ची किंमत 1 आहे, × 1. तर ह्याला सोडवा. म्हणजे x काय असणार आहे तुमचं, पहा x तुमचं येणार आहे -10ला -10 ±ला ±. आता 92ला तुम्हाला काय करायचं आहे, स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं आहे. स्क्वेअर रूटला बाहेर कसं काढता येईल पहा. 92 तर कशाचा स्क्वेअर आहे का नाही, तर तुम्ही 92ला काय करू शकता, कसं लिहू शकता, 23 × 4 लिहू शकता. काय 4 × 23 लिहू शकता, ठीक आहे. पहा 23ला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 × 3 तुमचा 12, 12ला 2 कॅरी 1, 4 × तुमचा 2 8 आणि 9, म्हणजे 92 होते. मग ह्याला असं का लिहिलेलं आहे मी 23 × 4, कारण 4 कशाचा 2चा स्क्वेअर 4 आहे, त्याच्यामुळे ह्या 4ला तरी किमान मी बाहेर काढू शकतो. आणि हा खाली तुमचा 2ला 2, 2 × 1 2 असेल. पहा x काय असेल, x -10 ± तुमचा हा 4 काय येईल बाहेर येईल, आणि अंडररूटमध्ये 23 जशाचा तसा राहील. हे कळलं असेल तुम्हाला सगळ्यांना. हा 4चा जर स्क्वेअर रूट जर घेतला तर तुमचा 2 येते. हा 4ला मी काय केले, 4ला जर अंडररूटच्या बाहेर केलं तर हा 2 आलेला इथं येईल, ठीक आहे. तर हे कळलं असेल तुम्हाला. तर याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सॉल्व करायचं. पुढं पहा. तर तुम्ही काय करू शकता, ह्या 2न ह्याचा अर्थ काय होतो, हा 2 याला बी डिवायडेड आहे आणि याला बी डिवायडेड आहे. ह्याचा काय अर्थ काय होतो, हा 2 यालाही डिवायडेड आहे, यालाही डिवायडेड आहे. तर याला काय करा, तुम्ही डिवाइड करा. 2न जर ह्याला डिवाइड केलं तर इथं -5 उरला. किती उरला इथं -5 उरला वर, आणि हा 2 कटला, ठीक आहे. म्हणजे ह्यालाही डिवायडेड असतो, यालाही डिवायडेड असतो. म्हणजे x काय उरला इथं -5 उरला, बरोबर. x -5, हा ±, इथला 2 तर कटूनच गेला, आणि हा इथं उरला 23. तर हे उरलेलं आहे तुमचं -5 ± अंडररूटमध्ये 23. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, x तुमचं -5 +23, और तुमचं काय असणार आहे, x काय असणार, x -5 - अंडररूटमध्ये 23. तर हे दोन किमती मिळालेल्या आहेत. ह्याला तुम्ही जर व्यवस्थित लिहायचं असेल तर व्यवस्थित काय लिहायची व्यवस्थित गरज नाही,
किंवा याला जर स्टार्टिंगला लिहायचं असेल तर याला असंही लिहू शकता, एक्स इज इक्वल टू +23 -5, और तुम्ही काय लिहू शकता -23, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू -23 -5. ठीक आहे, तर अशा प्रकारे लिहू शकता. आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तुमचे आलेले आहेत. तर काय आहे तुमचे, असं लिहा किंवा असं लिहा, दोन्हीचा अर्थ सेमच असतो. ठीक आहे, तर हा पण तुमचा क्वेश्चन झालेला आहे सोडून. लास्टला फक्त लिहा देअरफॉर हे काय आहे तुमचे आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं एक स्टेटमेंट लिहून टाकून द्या. तर हा क्वेश्चन पण तुमचा काय झालेला आहे, सोडून झालेला आहे. आपण याच्यानंतर एक नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. काय करायचं तुम्हाला, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची, कारण तुम्ही जर जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली आणि जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवले तर तुम्हाला काय होईल, टॉपिक वगैरे इझी जाईल. आणि ह्याच्यावर हमखास परीक्षेमध्ये एक क्वेश्चन असतो. किती मार्कला येतो हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये, 3 मार्क्सला हा हमखास एक क्वेश्चन येतो, म्हणजे येतो युजिंग फॉर्म्युला. त्याच्यामुळे हा तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा, एक्स इज इक्वल टू -b प्लस और मायनस अंडर b² - 4ac/2a. 2-4 म्हणजे गणित जास्तीत जास्त सोडवलं तर हा फॉर्म्युला तुम्हाला ऑटोमॅटिकली पाठ होतो. पाठ करायची गरज पडत नाही, फक्त प्रॅक्टिस करा, तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. पहा हा क्वेश्चन सॉल्व करायचं तुम्हाला. पहा सोल्युशन. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, जशास तसा एकदाचा क्वेश्चन लिहून घ्या. तर x² लिहा. पहा x² - 2x - 3 = 0. ह्याला काय करा, कम्पेअर करा. लिहायचे तुम्हाला कम्पेअरिंग विथ, म्हणजे हा x² - 2x - 3 = 0. कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करायचे तुम्हाला, कम्पेअरिंग विथ इथं लिहि तुम्ही ax² + bx + c = 0. आपल्याला जागा कमी पडते म्हणून लिहायचे, तुम्ही एका लाईनमध्ये लिहू शकता. तुमच्या नोटबुकमध्ये काही प्रश्न नाही आहे, नोटबुक मोठी राहते. तर तुम्हाला याच्यासोबत काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. तर ax² + bx + c = 0. तर पहा ची किंमत किती येणार आहे, वी गेट काय येईल तुम्हाला, a तुम्हाला मिळेल 1. त्याच्यानंतर बीची किंमत काय मिळेल, -2 मिळेल. आणि सीची किंमत काय मिळेल तुम्हाला, इथं लिहितो सीची किंमत खाली, c तुम्हाला मिळेल -3. तर या तुम्हाला ABCच्या काही मिळालेत, किमती मिळालेत. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, हे काढून घ्या, b² - 4ac काढून घ्या, = b². पहा बीची किंमती पुट करायच्या मध्ये. बीची किंमत किती आहे, -2 चा स्क्वेअर, मायनसला मायनस, 4 ला 4. एची किंमत किती आहे तुमची 1 आणि सीची किंमत किती आहे -3. ठीक आहे, तर ह्याला सोडवा तुम्ही. -2 चा स्क्वेअर तुमचा +4 येतो. मायनस संख्या असो की प्लस असो, त्याचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह येतो. ठीक आहे, तर +4 आणि मायनसला मायनस, हा मायनस आणि हा मायनस, मायनस तुमचा काय होईल, प्लस होईल. आणि 4 × 3 होईल तुमचा 12. तर ह्याला मल्टिप्लिकेशन करून घ्या. मायनस इंटू मायनस तुमचा प्लस झालेला आहे. 4 × 1 4, 4 × 3 12. तर ह्याला सोडवा, 4 आणि 12 तुमचा होईल 16, म्हणजे +16 येईल तुमची कशाची किंमत, b² - 4ac याची 16 आलेली आहे किंमत. ठीक आहे, तर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, तुम्हाला तो फॉर्म्युला काय करा, डायरेक्टली लिहून घ्या. तर फॉर्म्युला काय आहे, x काय आहे तुमचा, x - b प्लस और मायनस अंडर रूटमध्ये b² - 4ac अपॉन तुमचं काय आहे 2a आहे. ठीक आहे, तर हे तुमचा फॉर्म्युला आहे, लिहून घेतलेला आहे. x काय असणार आहे, x मायनसला मायनस, बीची किंमत काय आहे ते लिहून घ्या. बीची किंमत काय आहे ते लिहा. बीची किंमत आहे -2, हा मायनस फॉर्म्युल्यामधला, आणि बीची किंमत -2 आहे. त्याच्यानंतर प्लस और मायनस, आपण b² - 4ac ची किंमत काढलेली आहे, आणि ते किती आहे 16 आहे. किती आहे 16 आहे. त्याच्यानंतर 2a ची किंमत किती आहे 1 आहे. 2 ला 2 इंटू a ला a ची किंमत 1. ह्याला सोडवा. x काय असणार आहे तुमचा, पहा x काय असणार आहे, मायनस मायनस तुमचा काय होईल, मायनस मायनस प्लस होतो, +2 होईल. प्लस और मायनस, हा 16चा जर स्क्वेअर रूट घेतला तर तुम्ही काय येतो 4 येतो, कारण 4चा स्क्वेअर काय आहे तुमचा 16 आहे. हा 2 × 1 2 होईल. ह्याला सोडवा पुन्हा. x तुमचा काय येईल, हा 2 प्लस और मायनस 4 काय येईल तुमचा 2 + 4 अपॉन 2, म्हणजे पहिल्यांदा प्लस घ्या, और काय असेल तुमचा x 2 - 4 अपॉन 2. बरोबर आहे. पहिल्यांदा प्लस घ्या आणि दुसऱ्यांदा मायनस घेऊन लिहिलेला आहे. पहा ह्याला सोडवा. x 2 + 4 तुमचा 6 अपॉन 2,
और काय असेल तुमचा x इजिकल टू 2 - 4/2 म्हणजे -2/2. तर ह्याला सोडवा, हा 2 न डिवाइड करा, 2 3 जा 6 म्हणजे x इजिकल टू तुमचा 3 आलेला आहे, x ची किंमत 3 मिळालेली आहे एक तुम्हाला. और दुसरी काय मिळणार आहे, x इजिकल टू हा 2 कटला हा 2 कटला म्हणजे -1, x ची किंमत -1 मिळालेली आहे. म्हणजे xच्या ह्या 2 मिळाले आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे x इजिकल टू 3 आणि x इजिकल टू -1 का आहे तुमचे आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे काय करायचं लिहायचं आहे. हा क्वेश्चन पण सॉल्व करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट तुमचा क्वेश्चन नंबर 4 लिहिलेला आहे, टेक्स्टबुकमधलाच आहे. सोडवूया आपण. पहा सोल्युशन पहिल्यांदा काय करा, हा क्वेश्चन लिहून घ्या. 25x² + 30x + 9 = 0. ह्याला कंपेअर करा, कंपेअरिंग विथ आहे का नाही, इज असं लिहा, इज कंपेअरिंग, इज आहे ते ठीक आहे, इज लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, हा यस आहे. इज कंपेअरिंग विथ कशासोबत कंपेअर करता तुम्ही, पहा याच्यासोबत कंपेअर करा, x² + bx + c = 0. हे तर तुम्हाला लिहायचं पहिल्यांदा क्वेश्चन जशाच तसं लिहायचं. त्याच्यानंतर इज कंपेअरिंग विथ द x² + bx + c = 0 फॉर्म्युला मेथडचा जेव्हा मला तेव्हा लिहायचं. त्याच्यानंतर मग काय वी गेट काय मिळते तुम्हाला, तर a ची किंमत काय मिळते, a इजिकल टू तुम्हाला मिळते, a ची किंमत इथं काय आहे पहा, ह्याला ह्याच्यासोबत कंपेअर करतो. a ची किंमत आहे तुमची 25, त्याच्यानंतर b ची किंमत काय आहे तुमची 30 आहे आणि c ची किंमत इथं लिहितो मी, c ची किंमत आहे +9. तर हे किमती मिळालेले आहेत तुम्हाला. तर त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, b² - 4ac काढून घ्यायचं, b² - 4ac काढून घ्यायचे का, तुम्हाला इझी जाईल ह्याच्यासाठी काढून घ्यायचे, b² - 4ac काढायचे. तर पहा कारण तुम्ही जर फॉर्म्युल्यामध्ये केलं तर हे सगळं काढायला कॅल्क्युलेशन वाढतील आणि तुमचं चुकू शकते, त्यासाठी b² - 4ac काढून घ्यायचे. तर b ची किंमत काय आहे पहा, b ची किंमत 30 आहे आणि 30चा स्क्वेअर हा मायनसला मायनस 4ला 4, a ची किंमत किती आहे 25 आहे, 25ला 25 इंटू c ची किंमत किती आहे 9. तर ह्याला सोडवा तुम्ही, ह्याला सोडवल्यावर काय मिळते पहा, 30चा स्क्वेअर करा, 30चाच पहा 30चा स्क्वेअर माहीत असेल सगळ्यांना किती 900 येते. जर माहीत नसलं तरी काय करायचं, जेव्हा 0 येतो साईडला हा जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर करायचा. 3चा स्क्वेअर काय येतो 9 येतो आणि 1 0 असला आणि स्क्वेअर असला तर 2 0 येतील. तर ठीक आहे, म्हणजे 900 तुमचा स्क्वेअर येईल. 30चा स्क्वेअर किती आहे 900 आहे, मायनस 4 × 25 काय होईल तुमचा, 4 × 25 जर केल्या तर 100 × 9, 4 × 25 काय येईल तुमचा 100 × 9, तर तुमचा हा पण काय येईल 900 यायले तुम्हाला. ह्याला जर सोडवलं तर तुमचं काय यायले 900 आणि ह्याला जर सोडवलं 900 मधनं 900 जर गेला तर तुमचा 0 येतो. काय येतो तुमचा 0 येतो. त्याच्यानंतर पुढं पहा 0 येतो. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, कोणता फॉर्म्युला लिहून घ्या, x इजिकल टू काय आहे, x इजिकल टू -b + और मायनस अंडररूटमध्ये b² - 4ac अपॉन काय आहे तुमचा 2a, हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करा, जे काही किमती असतील त्या पुट करा. पहा मग काय येतो, x इजिकल टू -b ची किंमत किती आहे, -b ची किंमत म्हणजे 30, b ची किंमत 30 + और मायनस अंडररूटमध्ये b² - 4ac ची किंमत आपण काय लिहिली आलेली आहे 0, किती आलेली आहे 0 किंमत आलेली आहे अपॉन 2 आणि a ची किंमत किती आहे तुमची 25 आहे 25. पहा आता लक्ष द्या, x इजिकल टू पायाला सोडवा, -30ला -30 + और मायनस पहा अंडररूटमध्ये जर 1 असला तर तो 1 बाहेर येतो आणि जर 0 असला तर 0चा अंडररूट घ्या, काही घ्या 0च असतो. ठीक आहे, तर ह्याचं काय आन्सर येणार, ह्याला सोडवलं तर अंडररूट 0चं 0 असणार आहे. तर आपण 2 × 25 तुमचा काय असणार आहे 50 असणार आहे. तर आता 0 + 0 आणि -0ला काय अर्थ असतो का, काही अर्थ नसतो. म्हणलं तुमच्याकडं -0 पैसे आहेत आणि +0 पैसे आहेत म्हणजे तुमच्या याचा अर्थ काय होतो, सरळ सरळ तुमच्याकडे काही नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याला काय अर्थ असणार आहे का नाही, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय मिळणार आहे, काय मिळणार आहे x इजिकल टू काय मिळणार आहे, सरळ सरळ पहा तुम्ही. तर x इजिकल टू -30 + 0 अपॉन 50 आहे का नाही, -30 + 0 अपॉन 50 और काय असणार आहे तुमचं x इजिकल टू -30 - 0 अपॉन तुमचं 50, हे 2 रूट मिळणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर पहा
ह्याच्यात 30मध्ये 0 ॲड केलं तर काही फरक पडणार आहे, म्हणजे -30/50 मिळणार आहे तुम्हाला. दुसरं काय मिळणार आहे, x = सेमच मिळणार आहे. x = काय असणार आहे, -30 - 0 म्हणजे काही नाही 150. तर हे कळेल आहे तुम्हाला. म्हणजे ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोडवलं तर काय, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, म्हणजे x = तुमचा -3/5. हे एक रूट मिळाले आहे तुम्हाला. x = -3/5 और x = तोच -3/5. ठीक आहे. आपल्याला वेगवेगळे 2 रूट घ्यायचे त्यामुळे लिहिलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला x चे -3/5 -3/5 मिळालेले आहेत. आणि हे दोन्ही रूट काय तुमचे सेम आहेत, आहे का नाही, सेम आहेत. ठीक आहे. तर पहा अशा प्रकारे हा तुमचा काय झालेला आहे, क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर तुमचा 5 आहे. एक्झाम्पल नंबर 5 तुमच्या टेक्स्टबुकमधला. तुम्ही काय करा, तो होमवर्कमध्ये तुम्ही सोडवा आणि याचा आन्सर काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 2.4 घेऊया. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 2.4 घेऊया. हा फॉर्म्युला मेथड एकदम इझी मेथड आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म्युला पाठ करायचा आहे आणि सोडवायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. 3 मार्काला क्वेश्चन याच्यावर येतो, म्हणजे येतो तुमच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये. त्याच्यामुळं तुम्ही हे हातचे मार्क काय करा, घालू नका. ठीक आहे. चालते. तर आज आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर माझ्या लेक्चरचा जर फायदा होत असेल तर किमान हा व्हिडिओ काय करा, तुम्ही एका मित्रापर्यंत तुमच्या शेअर करा आणि त्यांना पण किमान एक सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. थँक्यू.